दोघे आले गंग्यात नामा म्हणे सोडा पावी ज्ञानदेव सर्व ठावी ऐशे बोलत चालत दोघे आले गंग्यात ढाला विढाला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम
जन्म दिला म्हणून पहिला उपकार देवाचा. का तर देवाचा उपकार फिटतो, पण आपण रोज देवपूजा केल्यावर ज्ञानोबरायाने सांगितलं देव पूजोनी पाहिजे पेरोनी शेता जावी जे. आता देवाची रोज पूजा केल्यावर देवाचा उपकार फिटतो. 2 नंबरला उपकार आहे आई वडिलांचा. का तर आई वडिलांचा का उपकार आहे, त्यांनी आपल्याला बालपणी सांभाळलं आणि आपण त्यांना म्हातारपणी सांभाळल्या उपकार फिटतो. का तर ज्ञानोबरायानं खूप मोठं प्राधान्य दिलं आई वडिलाला. ज्ञानोबराया म्हणले सकळ तीर्थाचे दुरे एका माता पितरे तया शेषी किर शरीरे लोण की जे. का तर सगळ्या देवांचं देव कोण आहे, आई वडील. केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी न जावे तीर्थासी न जावे तीर्थासी तेने न जावे माये महाराज म्हणले माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासी. 2 नंबरला उपकार आहे आई वडिलांचा. 3 नंबरला उपकार आहे संतांचा. आई देवाचा उपकार फिटतो, संतांचा फिटतो. आई वडिलांचा फिटतो पण संतांचा फिटू शकत नाही. महाराज म्हणले ना केले उपकार सांगू महाराज म्हणे केले उपकार सौमी काय. का तर संतांचा उपकार भेटू शकत नाही. आता अभंग जो आहे आपल्याच तालुक्याच्या बाजूला तालुका आहे कोणता, शेनगाव. आणि महाराज कुठले आहेत, आपल्या जवळचेच नामदेवराय कुठले आहेत, नरशीचे आहेत. आणि अभंग कोणाचा आहे, त्यांचा आहे. आणि अभंग एक असं मायबाप असणाऱ्या दिशा सांगतो. आता नवल आहे, ज्ञानोबराय कुठले आहेत,
आळंदीचे. आणि काशी विश्वनाथ बघा, विश्वनाथ भगवान कुठलेत? काशीचे. आता यांचं हे अंतर किती आहे? आपल्याला आळंदी पासून काशी पर्यंत जायचं. आता हे अंतर जवळजवळ 450,000 किलोमीटर आहे. एवढं दूर जायचं, याला वेळ लागणार आहे. पण तरी बी आपण थोडं जोरात चालू. का तर जोरात चालल्यावर नर्मदेची प्रदक्षिणा सुद्धा लवकर होते, पण चालावं लागते. पण महाराज म्हणले ना, आता जो अभंग आहे नामदेवरायाचा आहे. आणि का तर ही सेवा जी कोणाची आहे? श्री संत ठाकूरबुवांची सेवा कोणाची आहे? श्री संत मोतीराम महाराजांची आहे. सेवा कोणाची आहे? श्री संत मारुतराव महाराज दस्तापूर करांची. का तर सेवा त्यांची आहे. मोतीराम महाराजांनी झाड लावलं, मारुतराव महाराजांनी त्याचं पालन पोषण केलं. म्हणजे रामायणात त्याचा पुरावा आला. नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणला, अंगवातावरून गेला, तेने गिरी केला चंदन. का तर आपल्या सारखे करीची तात्काळ. का तर शिवा मोतीराम महाराजांची आहे. महाराज म्हणले ना, मोतीराम महाराजांना गोदावरी तीर्थ अंघोळीला, गोदावरी तीर्थ तीर्थलई भारी, जांभूळ बेटात नांदे ब्रह्मचारी, दया दुधाची अंघोळ त्यांना मोतीराम महाराजांना. ही सेवाच मोतीराम महाराजांची आहे आणि मोठ्या आपल्या बाबांची आहे. का तर आम्ही बाबांच्या सानिध्यात राहिलेले. का तर पहिल्या काळामध्ये बाबा मारुतराव महाराजांच्या याच्यामध्ये भाऊबीजेच्या दिवशी आम्ही नागा जगमित्राच्या मंदिरातून निघायचे परळीतून, तर आळंदीपर्यंत 1.25 महिना. का तर त्या काळामध्ये प्रल्हाद महाराज भेंडेवाडी करायचे. आनंदाचं प्रतीक महाराज होतं. त्या काळात आनंद होता. का तर ही सेवा त्यांची आहे, बाबांची आहे. का तर बाबाच्या काळात कसं होतं, लवकर नियम देत नव्हते. का तर बाबा म्हणायचे मग लईच नियम पाहिजे का, मग तो किती दळतोस. आताच्या काळात मायबाप उलट झाला. आताच्या काळात महाराज म्हणाले किती, आता अवघड आहे बरं. का तर त्या काळात जे होतं ते मोतीराम महाराज, मारुतराव महाराज यांचं भजनाची मायबाप दखल आणि त्यांचं भजन देवाला आवडलं. का तर त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. चला, मायबाप असणारा जे संतांनी काय केलं, ह्या जगाला जाग केलं. आज तुम्ही जेवढे प्रमाण म्हणलेले तेवढे प्रमाण युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अमर राहणार आहे. तुम्ही हैगाई करायची नाही. का तर ते बी खूप दुरून आले. तर लक्ष्मणरावजी ते कदम वसमतच्या पलीकडून आले. का तर त्यांना म्हणलं या, का तर इथं दिलेले पैसे तुम्ही घेतले तरी चालते. का तर पैसे नेऊन काय करायचे नाही ना. याच्यामध्ये सगळे आपण युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अमर राहणार आहेत. आपण गेलं तरी याच्यामध्ये दिसणार आहे. का तर आपला काही भरोसा नाही. महाराज म्हणले आज आता आहे तर एका क्षणामध्ये नाही, नवल आहे ना. बरं, नवल कसं आहे, इमानात माणूस बसल्यावर उतरायचं हातचं नाही म्हणल्यावर किती अवघड आहे. काही खरं आहे का? ग्रास केळे सता हातीला ग्रास केळे सता हातीला, ग्रास केळे सता हातीला क्षण भंगुर हे रजाय
महाराज क्षण भंगूर नाही भर बसा वारे सावध तोडा माया आशा. का तर याच्या करता तर महाराज म्हणले काय करायचं, करावी तातडी प्रमारताची. मग महाराज म्हणले आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. येरती माई के दुखाची गर्दी, येरती माई के दुखाची गर्दी. हा हा. देणे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. येरती माई के दुखाची गर्दी, येरती माई के दुखाची गर्दी. काय म्हणले महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विण जीवा सुख नोवे. का तर या जगामध्ये दोनच गोष्टी सत्य आहेत. आमचे मारुतराव महाराज सांगायचे, एक तर देवाचं भजन, एक तर अन्न दान. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहेत. या दोन गोष्टी आपण जायच्या अगोदर तिथं जाऊन पोहोचतात. म्हणून महाराज म्हणले करा रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करू नका जेणे नव्हे यमाची यातना ऐशा साधना करा खावी. का तर महाराज म्हणले करा हरी भक्ती परलोकी वेविन कामा सोडविन यमा पासोनिया. मग अन्नदान. आजच्या पंक्तीचे यजमान कोण आहेत? रखमाजी सर आणि सुधाकर काटोळे. का तर मायबाप त्यांचा अनंत जन्माचं पुण्य असेल, त्याच व्यक्तीला अन्नदान घडतो. आणि ज्याचं पुण्य असेल त्याच व्यक्तीला या मृत्यू लोकात भजन करायला टाइम मिळतो. आणि आता सगळे माणसं रेस्ट आहे. असे ते म्हणते मोबाईल आपण लावलं ते म्हणते रेस्ट आहे. कशी आहेत माणसं, माणसाला टाइम मायबाप असणारा कमी आहे, काम बकळ आहेत. का तर आता मी जवळजवळ 3:30ला घरी उठलेला आहे. 3:30ला उठून ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पारायण हे सगळं झाल्यावर पुन्हा खूप काम येतात, ते सांगायचे नाही. का तर सौर ऊर्जाची मोटर त्या गव्हाला पाणी लावायचं, गाय गेलेली तिला चारा वैर, पुन्हा मग ती वाटोळ म्हणली. आता रात्री आता ऐका, आता रात्री मी पारियाला माझं कीर्तन होतं परभणीच्या वरून. हा पारव आहे. पारियाला रात्री चव होती, ती वाटोळ म्हणली रात्री पारव झालं. आज हट्ट आहे. का तर वाटोळ अंगावर येत असते. बरोबर काय होती अंगावर येते वाटोळ. वाटोळीचा स्वभावच आहे. फक्त मी सांगतो आणि तुम्ही सांगत. आता एवढाच फरक आहे. का तर वाटोळ बुकी मारती, काही वाटोळी घरात कवड लावून मारतात आणि काही आमच्या जे आहेत रस्त्यात.
एवढाच फरक. म्हातार बुरकी हाणणार म्हणजे हाणणार, बोलणार म्हणजे वाटोळ बोलणार. ती मला म्हणली आज तुम्ही इकडे जायचंय. खरं आहे, मी म्हणलं मला जावं लागतं. आता आज इथं आलो आणि आता उद्या सकाळी आमच्या पलीकडे वजूर आहे बघा, वजूरला पाहुणे आहेत का. मग वजूरला सकाळी 10 ते 12 आहे आणि त्याच्या खाली मग नांदेड जिल्ह्यामध्ये ते हे आहे बघा, ते काय नाव आहे ना आपल्या कोरतीड, तिथं पुन्हा रात्री का. तर ते गिऱ्हाईक म्हणलं हे माणूस इतक्या जागेवर फिरणार म्हणजे फिरणार. आणि खरं आहे हो, याच काळात फिरायला भेटतंय. म्हातारपणी फिरायला भेटतंय का? नाही ना. म्हातारपण एवढं अवघड आहे, तेवढं अवघड काही नाही. का तर माणसं म्हातारपण झाकायचा प्रयत्न करायले, पण म्हातारपण झाकतंय का? आता एकदा जर आता मी केव्हाशी म्हातारा झालो कळालं सुद्धा नाही. नवल आहे भगवंताचं. का तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन आहे. आपल्याला वाटतंय आपले हे अंगावरचे हे शरीर रोम पांढरे होऊ नये. माणूस झाकायचा खूप प्रयत्न करते, त्याला काळं पिळं लायते, ते लावू नये. का तर शास्त्र सांगते ते केमिकल आहे, त्यानं चक्कर येते. माणसानं आज जरी काळं लावलं तरी ते 15 दिवसाला कमी दाबाचा पट्टा तयार होत. किती दिवसाला? 15 दिवसाला कमी दाबाचा पट्टा तयार झाला की कोणी मग सांगते हॅलो हा या इतक्या दिवस पाऊस येणार आहे. पाऊस येणार आहे म्हणजे आपलं मरण. हा पट्टा लक्षात ठेवायचा. कधी बी कोण किती बी काही करू द्या, पट्टा 15 दिवसाला तयार होणार. म्हणून मला वाटतंय राजा दशरथानं रामायणामध्ये फक्त एक दाढीचा केस बदलला, बस म्हणजे आता मी याच्या लायकीचा राहिलो नाही. म्हणजे उद्या रामाला राज्य अभिषेक. का तर शहाणे माणसं एका क्षणात याच्यातून बाजूला होतात, आणि जे माणसं बाजूला होतात आणि भजन करतात त्या माणसांचा चेहरा वेगळा असतो. जो माणूस सकाळी जर जो काकडा करतो ना, काकडा करणाराचा चेहरा बघितल्या ओळखू येते, ते चेहरा टवटव असते. आणि नाही भजन करणाराचा रख रख असते. मला वाटतं कामून मी एखाद्या बऱ्या माणसाच्या मोहरी आलो असं. तुम्ही बघा भजन करणार माणसाचे गाल कुरकुल्यावणी असतात. आता हे गिऱ्हाईक आहे बघा, हे तुम्ही रोज चारी जाईल मला. मग ते कसं आहे, ते गिऱ्हाईक भारी आहे. ते समुद्रासारखं, समुद्रात किती पाऊस पडू द्या वरी येत नाही, आणि किती उन्हाळा पडू द्या काही होते का समुद्राचं पाणी कमी. त्याचं काम समुद्रासारखं आहे. का तर भजन करणार माणसाचे गालम मधून बाहेर येतात, आणि नाही भजन करणार चिंता करणाराचे बाहेरून मधात जातात. म्हणजे चेहरा हे मनाचा आरसा आहे. कधी चेहऱ्यात बघितलं असं आरशात बघितल्या आपला चेहरा सांगतोय सुख आहे का. माणूस एका क्षणात ओळखू येतोय चेहऱ्यावर सुखी माणूस, आणि माणूस ज्ञानोबा आहे म्हणजे एका क्षणात बोलण्याहून कळतंय हे माणूस कोण्यावरतीच आहे. ज्ञानोबा आहे म्हणले ना, माणूस जाणी जे बोले झाड जाणी जे फुले, आणि कर्म जाणी जे केले मागच्या याच्यावर ओळखायचं. या वाघाला इतकं सुख आहे म्हणजे मागचं पुण्य घेऊन जन्माला आले. नामदेव राहायला असंच एका नाही विचार, नामदेव महाराज तुम्ही रात्रंदिवस भजन करता, तुम्ही काय केलं? नामदेव राय काय म्हणले? जन्मोजन्मी बहु
ज्ञानोबा राया जन्माला येण्याकरता रुक्मिणी आई साहेबांनी पिंपळाच्या झाडाला किती प्रदक्षिणा करायच्या? 1.25 लाख. तेव्हा ज्ञानोबा राया जन्माला आले. एरी येतात का? नाही ना. माय बाप महाराज म्हणे शुद्ध बिदा पोटी. वा वा वा. का तर चांगलं लेकरू जन्माला येण्याकरता आई वडिलाचं काय लागतंय? पुण्य लागतंय. महाराज म्हणे कुळी कन्या पुत्र होती जे. सात्विक जन्माला आल्यावर काय करीत असतात? ते देवाचं भजन करत असतात. मग ज्ञानोबराया जन्माला आल्यावर ज्ञानोबराया जिवंत माणसाकडून ज्ञानोबरायाने लिहून घेतली का? अन्यथा नाही. कोणाकडून लिहून घेतली? मेलेल्या मुर्द्याला उठवलं आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरीचं लिखाण. महाराज म्हणले 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा झाला. मग यांच्याकडून लिहून घेतली. मग कशी काय म्हणले, कशी वाचवायची म्हणले महाराज? भाव धर्मी वाच ज्ञानेश्वरी, भाव धर्मी वाच ज्ञानेश्वरी, भाव धर्मी
आमचे मारुतराव महाराज सांगत होते, असं वरण बनवायचं, फुरका मारला की शेंडी ताई नाही म्हणजे वरण केलं त्याच्यात गुळ दपटीला, मग एकदा ते गोड बी लागना तिखट बी असं नाही, प्रमाण म्हणलं की असं एकदम बस आनंद. का तर ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. ज्ञानोबरायाकडे ज्ञान किती होतं काय म्हणे महाराज, ज्ञानाचा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मग ते ज्ञानोबराया आता ज्ञानदेवराया ज्ञानोबराया म्हणजे केवढे मोठे होते महाराज, एवढी व्यक्ती जगात नाही मोठी. महाराज म्हणले ना, ज्ञानदेव वैष्णव पॉझिटिव्ह नसला पाहिजे. कसा असला पाहिजे, निगेटिव्ह. हे शब्द आपल्याला कोरोनानं शिकवले. हे तर माझ्यासारख्याला तर येतच नव्हते. का तर कोरोना काही गोष्टी शिकून गेले. काळच होता माय बाप, जसा ज्ञानोबरायाचा काळ होता ना, तसा कोरोनाचा एक काळ होऊन गेला. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीचं माणसाला ज्ञान झालं संपूर्ण. का तर लगन बिगर जेवणाचे लागले का नाही, बिगर जेवणाचे, बिगर मंडपाचे. मंडप होता का नाही. विण सुद्धा त्या काळात आमच्या गावात 5-5 लग्न होते. विण सुद्धा रुसन गेली. ती म्हणायची माझ्याजवळ कधी येऊ, पाय धुवायचा तर विषयच नाही हो. काय त्या कोरोनानं माय बाप आमच्या तिकडचं सांग तुम्हाला. एक बहादर मतदार आपल्या वाघाई इतकी मालकी जगात कोणाची प्रेम करीत नाही. त्याला पॉझिटिव्ह झाल्यावर मायबाप त्याला भाकर तर दिली नाही. आणि ते दवाखान्यामध्ये माणसं रोगानं जास्त नाही मेले, फक्त माणसं घाईवरून जास्त मेले त्या काळामध्ये. त्याची मातीला मायबाप त्याच्या कोणीच गेलं नाही.
बघा किती नवल आहे. आणि ते म्हणत होतं काय सांगा सगळं असणार मी. तेव्हा कळालं मी काय आहे. कोरोनानं दाखिल अरे बाबा तुझं जगात कोणी नाही. एका छत्रपाणी वाचुनी एका छत्रपाणी वाचुनी एका छत्रपाणी वाचुनी फक्त देव सोडवणार आहे. का तर महाराज म्हणले ना हात व करपेचा सागर कटी ठेवनिया कर. देव कृपेचा सागर आहे. मग ज्ञानोबराय सुद्धा मैबाप असणार. ज्ञानोबराय काही साधारण नाही. कृपाळू उद्धार माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय म्हणजे सर्व जगाची आई आहे. आई म्हणल्यावर कशी असती महाराज म्हणजे आईची दिनाची माबुली माबुली आजम्या देखी दिनाची माबुली माऊली आई म्हणल्यानंतर सर्व जगाचा ज्ञानोबरायला कळवळा आला. कळवळा आला म्हणून ज्ञानोबरायानं पसाये दान लिहिलं आणि त्याच्यात सांगितलं जे खळांची अंकटी सांड. आणि त्या ज्ञानोबरायानं सर्व संत जमा केले. आणि ज्ञानोबराय आळंदी सोडून कुठं निघाले? पंढरीच्या वाटेनं. आता आपल्याला काशीपर्यंत जायचंय. मग पंढरीच्या वाटेनं निघाल्या. ज्ञानोबरायाचा पहिला मुक्काम कोण्या ठिकाणी? कोण कोण गेलं याला आपल्या सोहळ्याला? तुम्ही तर जाता असता. पहिला मुक्काम हा बघा बरोबर सांगितलं की मी 10 रुपये देणार आणि चुकलं की तुमच्याकडून 100 घेणार. येस का नो? येस का? हा मग पहिला मुक्काम हा
तुम्ही बोलायचं नाही बरं. पहिला मुक्काम आजोळ घरी, 2 नंबरला, हा 3 नंबरला सासवड, तिथंच 4 नंबरला सासोड, 5 नंबरला, जेजुरी, 5 नंबरला जेजुरी, वाले. हा आता तुमच्यावर 100 रुपये लागले. हा आता माग पुढे झालं तरी बी पुन्हा आपली बरोबरी झाली तर मग कटमकट होईल. 5 नंबरला वाले, 6 नंबरला ज्ञानोबा आहेत. आता पंढरपुरापर्यंत येणार. 6व्या नंबरला लोणंद, 7 नंबरला हा. आता इथं माणसं मोकार फुकट म्हणल्या खूप बोलतात. मग इथं कसं आहे, मोबाईल सारखं बॅलेन्स कटणार. 7व्या नंबरला बरड, बरं. पुन्हा मग 8व्या नंबरला तुम्ही फलटण हे तर विसरली. हा नाव लक्षात राहत नाही. बरं तुमचं लग्न कोण्या दिवशी झालं हे लक्षात असेल का नाही तुम्हाला? हाय हो, कोण्या जागेवर झालं हे सुद्धा लक्षात आहेच राहते. तुम्ही बरोबर सांगणार मया लग्नाला मावशी आली नव्हती, हे लक्षात राहते. मग ते कसं राहिलं? ते राहिलाच पाहिजे. आता 9वा नंबर, आता फलटणच्या मौरी वर्षा जाता का? सगळे जातात का? बरोबर बर. तुम्ही समजा तुम्हाला सोडून बाकीच्याला धरून. मग 9वा नंबर बरड झालं. मग तरडगाव, मग नाते पुते, नाते पुते झाले. मग आता 2-3 हे सांगायचे बघा तुम्ही. हा माळशिरस, माळशिरसला हनुमंतरायानं काय दिलेली आहे? जांबाळी तुकोबारायाच्या भजनात तुम्ही बघितलं ना त्या ठिकाणी. मग माळशिरस झाल्यावर मग भेंडी शेगाव, भेंडी शेगाव झाल्यावर हा मग वाखरी, मग वाखरी मधून देवाचा कळस दिसू लागला. मग सगळे संत मग काय म्हणले नामदेवराया? बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर, बरवे पंढरपूर. विठुरायाचे नगर, विठुरायाचे, अरे विठुरायाचे नगर, विठुरायाचे नगर, विठुरायाचे नगर, विठुरायाचे नगर. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर हे माहेर संताची. का तर माहेर म्हणल्यानंतर माहेरात काय असतंय? पंढरी हे माझे माहेर साजे, 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 पंढरी हे माझे
आहे हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे पंढरपूर माहेर आहे. म्हणून महाराज म्हणले ना बाई बाई माहेराला बाई बाई जाते ग माहेराला जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते मला वाटायला खरंच तुम्हाला उचलून कड्याला घेऊन घरला जाऊ का तर आनंद आहे महाराज असणारा. मग माहेर म्हणल्यानंतर यांना विचारायचं माहेर म्हणल्यानंतर सगळ्याच्या आधी जेवायचं सगळ्याच्या मागून उठायचं त्याचं नाव माहेर. सासर म्हणल्यावर सगळ्याच्या मागून जेवायचं सगळ्याच्या अगोदर उठायचं त्याचं नाव सासर. का तर माय माऊल्या किती इकडे काही श्रीमंती असू द्या माहेरात किती गरिबी असू द्या ते माहेरला जाणार म्हणजे जाणार. आपण पुरुष वर्ग आहे हे तर जातच नाही. मला किती एसट्या फुकट असू द्या पंढरपूरला जाणारच नाही. शेताला जातात पंढरपूरला नाही जाणार. मग तो कोबर आहे म्हणले कागा सासूर वासी मज केले भगवंता. मग सगळे वारकरी पंढरपूरला दाखल झाले. हे नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊ विठ्ठल रखुमाई पाहू. आनंद देती आता मोठ्या शिवाच्या बहिरे ऐकती काळी रे आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाये कमले व्रत होती करणे रे नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ विठ्ठल्या रखुमाई पाहू नाचत पंढरी जाऊ विठ्ठल रखुमाई पाहू नाचत पंढरी जाऊ विठ्ठल रखुमाई पाहू विठ्ठल रखुमाई पाहू विठ्ठल रखुमाई पाहू. या बघा 1000 टाळकरी असण्यापेक्षा 2-4च कामाचे किती फक्त थोडे परी निरे नाही तर काय करायचं इकून 100-200 इकून 200-300 बस पैशाचा बुगा त्याला काय येईन बी असा आनंद मिळते काय नाही ना. संयोजक कोण आहे तेच आहेत का बरोबर बरोबर रामकृष्णारी. का तर आनंद आहे मायबाप असणारा. सगळे वारकरी चंद्रभागेला दाखल झाले. सगळे दाखल झाल्यावर मग तिथं पहिला विधी काय असतो चंद्र
भागी स्नान वा विधी तो हरी विधी तो हरी कथा स्नान माय बाबा पहिलं महाराजांनी सांगितलं सकळही तीर्थे घडती वेक वेळा चंद्रभागा डोळा देखले देखले या चंद्रभागा डोळा देखले या चंद्रभागा डोळा देखले या चंद्रभागा डोळा देखल्या सकळ हे तिथे घडती वेळा चंद्रभागा सकळ ही तीर्थे घडती वेक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया आता महाराज म्हणले सकळ